परी इथे बसशील का तू या बाकड्यावरती? इथे का नाही बसणार? काय ते साफसफाई? तू काय घेतलंय? तू काय घेतलंय? आणि तुझ्याकडे काय का? आणि कापड घेतलंय? कापड माझ्याकडे आहे ना. ओके चल चल मुग्धा चल. मुग्धा चल. चला गाडीत बसा. गाडीत बसा. चला पिल्लू मिनाटी आली का? काय घेतलं पिल्लू मिनाटी? बादली घेतली ना तू? बादली घेतली. ओके. आणि आरू तू पण बादली घेतली ना? पाणी घेतली का? कपडा पण घेतला. ओके. अजून काय लागणार आहे साफसफाई करायला? कुठे आहे? आणि कोयता पण आहे. कोयता कशाला? कोयता रान कापायला कोयता. ओके. नमस्कार, मी राजन लाड. लय बरे कोकणी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज रविवार आहे म्हणून मी यांना सगळ्यांना घेऊन जातोय. दर रविवारी कुठे ना कुठेतरी घेऊन जायचं असतं, पण बरेच वेळा एन्जॉय करायचं असतं. आज वेगळ्या कारणासाठी आम्ही निघालोय. काल साई जाताना मला म्हणाला की सोनारगड जवळची जी बाकं बसवली आहेत, ज्येष्ठ नाटककार वस्त्रकार गंगारामजी गवाणकर यांनी जी स्वखर्चाने त्या ठिकाणी बाकडी बसवली होती, तिथली अवस्था, त्या बाकड्यांची अवस्था आता काय आहे हे तुम्हाला मी दाखवतोय. आणि आम्ही मुद्दाम तिथे चाललोय. काल साई म्हणाला की इथे लोक बसतात, मग ही साफसफाई का करत नाहीत? आता हा प्रश्न लोकांना विचारण्यापेक्षा आम्ही तिथून सुरुवात करतोय. साई आहे माझ्याबरोबर, पिल्लू मिनाटी आमची बघा, मुग्धा आहे, आरू आहे. ठीक आहे, यांना आम्ही घेऊन चाललोय. त्यांना पण आवडलं की जाऊन आपण तिथं हे करतोय, साफसफाई करतोय. मजा येते. हे काय पिल्लू, तुला कसं वाटलं साफसफाई करायला जातोय ते आपण? मजा वाटली. मला काम करण्याची मजाच वाटते. घरी काय मदत करते की नाही तू? कधी कोणाला मदत करतेस? मी सानिका मम्मीला करते आणि संजनी मम्मीला करते, माझ्या आईला पण करते. ओके. आपण सोनारगड की गडगाव त्या हा तू कुठे? सोनारगड का कुठे? हा सोनारगड काय आहे. आणि हे बघा समोर तुम्ही बघताय. साईला मी सांगेन की क्लोज करून थोडं दाखव. आपण सोनारगड तिथे आलोय. मी आता आपण तर खाली उतरल्यानंतर आपण जाऊया. मी थोडी गाडी काही दिवस घेतो गाडी थांबा. पण रस्त्यावर जायचं नाही का? बाजूला जायचं. चल 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 चल. काय नाचवला आपण सागरी महामार्गावरील हा सोनारगड स्टॉप आहे. फेमस आहे स्टॉप. आणि या ठिकाणी बैठकीची व्यवस्था नव्हती म्हणून ज्येष्ठ नाटककार वस्त्रकार माडबनचे निवासी गंगारामजी गवाणकर यांनी स्वखर्चाने या ठिकाणी बाकडी बसवली होती, बेंचेस बसवले होते. त्याचा व्हिडिओ देखील मी केलेला आहे. मे महिन्यामध्ये म्हणजे साधारण 3 महिन्यापूर्वी या बेंचेस गंगारामजी गवाणकर यांनी स्वतः बसवून घेतल्या होत्या. आता त्याची अवस्था तुम्ही बघताय. आजूबाजूला रान वाढलंय, गवत वाढलंय आणि इथे आपण कोणी बसू शकत नाही. प्रवासी मोठ्या प्रमाणावरती इथे येतात. बैठकीची व्यवस्था केली होती, पण आता ही अवस्था बघताय. आणि मुद्दामून हा व्हिडिओ मी करतो आहे. मी मुलांना घेऊन आलो आहे, त्यांच्यावर सुद्धा स्वच्छतेचे संस्कार व्हावेत हा उद्देश आहेच. एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे गंगारामजी गवाणकर. आम्ही त्यांना प्रेमाने नाना म्हणतो. आम्ही म्हणजे सर्वच त्यांना जवळपासचे जे लोक आहेत ते नाना म्हणतात. त्याने या बेंचेस बसवल्या होत्या आणि त्या बेंचेसची आता ही अवस्था बघून काल साई मला बोलला की बाबा काय हे, आपण हे स्वच्छ करूया. म्हणून आम्ही आलो आहे, मुलांसोबत घेऊन आलो आहे. साई स्वतः आहेच बरोबर. ज्यावेळी बेंचेस बसवले होते त्यावेळेचा काही भाग मी तुम्हाला दाखवतोय. ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी स्वखर्चाने इथे 2 बेंचेस बसवण्याचं ठरवलं. ते स्वतः रत्नागिरीला गेले. आपल्या गावातील 2 युवकांना घेऊन रत्नागिरीला गेले आणि त्यांनी बेंचेस आणल्या. त्या बेंचेस आपल्या देखरेखीखाली बसवण्याचं काम ते आता करत आहे. या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही त्यावर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. गंगारामजी गवाणकर यांनी या ठिकाणी सोनारगड तिटा आणि माडबन समुद्रकिनारी सुद्धा बेंचेस बसवल्या होत्या. पावसाळ्यामुळे या ठिकाणी या बेंचेसच्या आजूबाजूला रान वाढलं होतं आणि आम्ही आता ते रान स्वच्छता करण्यासाठी, ह्या बेंचेस स्वच्छता करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. बघू नको दादाकडे, कर तू स्वच्छ.
करतो स्वच्छता प्लांट. काही जरा झूम कर बघा, या ठिकाणी मासे सुद्धा आहेत. एक माशी चावली सुद्धा मला. चावतील ते लांबरा चावली बाबाला. मधमाशी ठीक आहे. या बेंचेसच्या खाली एक छोटं माशांचं पोळं सुद्धा होतं. साफसफाई करताना मासे चावली सुद्धा मला, पण मुलांना बाजूला केलं आणि आता माशांना सुद्धा हाकवलं आणि पुन्हा एकदा आम्ही कामाला सुरुवात केली. इकडे मुगदा इकडे गाडी येते. गाडी येते. दम सुटला छातीतला माझा. खाली बसून तोंड नको लागतो आपल्याला, नजर लागतो. सध्या आपल्याकडे बघतात बघा ते आम्ही काम करत असताना आमच्या संघाच्या कार्यकर्त्या सांची साखरकर म्हणजे आमच्या प्रतिभा मोहिते या सुद्धा फील्डवरून स्टॉपवर आल्या. त्या सुद्धा आम्हाला जॉईन झाल्या. पण ते बोलले तर आम्ही बोलवलं लगेच तुमका आता येऊ काय ना तर 500 दिवस भरून देणार नाही. काय हात कापे बाकडी लावून ठेवली का गवत वाढलं बसणार एक पण गाडी नव्हती. आम्हाला बघून या कोळशीच्या ताई सुद्धा इथे थांबल्या. नम्रताई रुमडे आणि त्यांचे एक नातेवाईक आहेत, त्या सुद्धा आम्हाला जॉईन झाले. आता छोटं छोटं काढा, स्वच्छ करून दिलंय बघा सगळं तुम्हाला काम. करतेस ना? जमली का? जमलीस कशी? बस गुड. भरली मुगी तिकडे. गाणं गाणं म्हणत म्हणत करते. काय करते? एन्जॉय करते तू? कसं कसं एन्जॉय गाणं म्हणत? कुठे कसलं गाणं आहे? मजा वाटली वाटतं तुला? होय परी?
तसं हा स्टॉप म्हणजे रहदारीचा स्टॉप आहे. नेहमी माझी ये जा असतेच, कधीच ही गोष्ट लक्षात आली नाही. काल साईने ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर मग मात्र कोणालाही सांगण्यापेक्षा आपणच का करू नये म्हणून आम्ही आलो आहे आणि मुलांनासुद्धा घेऊन आलो आहे सोबत. मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत करत काम करत आहेत. मुलांना घेऊन या ठिकाणी आलो आहे आणि हा व्हिडिओ मुद्दाम करत आहे कारण आपल्या गावामध्ये सुद्धा अशी अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी स्वतः आपण पुढाकार घेऊन छोट्या छोट्या गोष्टी सहज करू शकतो. आज रविवार आहे, मुलांना सुट्टी होती पण मला सुट्टी नव्हती. फील्डवरचं काम आटपून मी आलो आणि संध्याकाळच्या वेळी आता मुलांना घेऊन या ठिकाणी आलो आहे. ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरणकार गंगारामजी गव्हाणकर म्हणजे आमचे नाना, त्यांनी या बेंचेस बसवल्या होत्या आणि त्या अस्वच्छ असाव्यात हे माझ्या मला पटण्यासारखं नव्हतं. म्हणून मी स्वतः माझ्या मुलांना घेऊन या ठिकाणी आलो. त्यांच्यावर सुद्धा जाणीवपूर्वक काही स्वच्छतेचे संस्कार व्हावेत हाही उद्देश आहे. सोनरगडगा येथील ह्या बेंचेसच्या परिसराची स्वच्छता करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला होता. आपल्याला हा प्रयत्न कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स देखील करा. आता परी देखील आपल्याशी बोलते आहे. परीला काहीतरी बोलायचं आहे. बोल परी. कुठे जावली मग माझ्या जोरात चावली का? मग तुम्हाला पण चावली का कुठे? मग तुम्हाला का नाही चावली? मामालाच का चावली? आणि मामाने आपल्याला चावून घेतलं पण तिथे भाजीला नाही भेटलं. अरे भरपूर घाण होती म्हणून साई दादा सांगत होता मामाला की सगळीकडे घाण दिसतात पण काहीतरी झाडूया. मग मामाने म्हटलं ठीक आहे, माझं असेल तर मी झाडेन. तर आम्ही आज झालो झाडायला आणि इकडचं आम्ही पुरं झाडलंय. चला तुम्हाला मी दाखवते. इकडचं हे पुरं तिथून हे सगळं आम्ही झाडत आणलं आणि हे दगड पण जास्त नाही दिसत तुम्ही काढलंय आणि हे गवत पण सगळ्यांनी तुला कसं वाटलं हे सगळं काम करताना? मला मजा वाटली. अजून कोण होतं तुझ्याबरोबर मग काम करायला? कोण कोण आहेत? बाजूला कोण आहे तुझ्या बाजूला कोण आहे? हां दीदी, आरू आणि राजन मामा आणि मी. आणि माती काय आहे ना मावशी? कोण मावशी ती? चला चला आता जाऊया. चला नाही निघायचं ना आता, जाऊया आता. चला रस्त्यावर नाही चला चला. आता काम पूर्ण झालंय ना तुमचं? चलो घरी चला. सगळं साहित्य घेतलं आपलं? बादली वगैरे साहित्य बघ परी, सगळं साहित्य घेतलं आपलं? चला चल दादा घेऊन चल. राजापूर तालुक्यातून जाणाऱ्या सागरी महामार्गावरील सोनरगडगा या तिट्यावरील या ज्या बेंचेसचा परिसर आहे तो स्वच्छ करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. छोटासा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. ही पूर्वीची परिस्थिती आणि दुसऱ्या फोटोमध्ये आम्ही आताची परिस्थिती दाखवतो आहे. व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत राहा लय भारी कोकण.